तर आजीच्या पोटाळ्यातल्या गोष्टीमधली आता आपण दुसरी कथा जी आहे ती ऐकणार आहोत. तर सुरू करूया छानशा अशा कथेला. मीनू आज जरा रागातच होती. ती गाल फुगून बसली होती. आजीशी सुद्धा बोलायला ती तयार नव्हती. पण कुठलंही मूल आपल्या आजीवर किती वेळ रसून बसेल. शिवाय मुलांची आजी ही इतकी प्रेमळ, इतकी मायाळू होती की तिच्यापाशी आपलं मन मोकळं केल्याशिवाय कोणीही राहू शकत नव्हतं. आजी, 3 दिवस झाले, पण अजूनही तू आम्हाला राजाची गोष्ट सांगितलेली नाही, मीनू रुसलेल्या आवाजात म्हणाली. आजी मान हलवत म्हणाली, खरं आहे तुझं मीनू, ही खरं तर माझी चूक आहे. खरं तर मी तुम्हाला राजाची गोष्ट या आधीच सांगायला हवी होती. आणि मला चांगल्या कनवाळू राजाची गोष्ट हवी आहे बरं का. आजी, आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या राजाची, लोकांवर अत्याचार करून त्याला तुरुंगात टाकणाऱ्या राजाची गोष्ट मला अजिबात ऐकायची नाहीये. मीनू मीनू पुढे होऊन सरसावून बसली होती आणि तिने ती मागणी केली. तर ठीक आहे पोरी, एकाष्ट राजा होता, अगदी तुम्हाला हवा तसाच. आजीनं गोष्ट सांगायला सुरुवात केली. आता सगळी मुलं लक्ष देऊन आजीभोवती गोष्टी ऐकण्यासाठी आपले कान आतुरतेने आणि पूर्ण एकाग्रतेने आजीची गोष्ट ऐकायला लागतात. आजी पुढे सांगते, एका अमृत नावाचा राजा होता. त्यानं आपल्या प्रजेवर अतिशय प्रेम केलं होतं. आपल्या राज्याची नीट देखभाल करत असे. त्यानं प्रधानसुद्धा अत्यंत सुस्वभावी, कर्तव्यनिष्ठ असा होता. त्याचं नाव चंदन. तो राजाला त्याच्या कामात साथ दे. एक दिवस राजा अमृत आणि त्याचा प्रधान चंदन हे दोघेही राजप्रासादाच्या गल्लीमध्ये येऱ्याझाऱ्या घालत होते. वरच्या बाजूनं भोवतालचा रमणीय परिसर निहाळत होते. खूप दूरवरचं दृश्य त्यांना इतक्या उंचीवरून स्पष्ट दिसत होतं. दूर अंतरावर आठवड्याचा बाजार भरलेला होता. रंगीबेरंगी कपड्यातले लोक खरेदी करायला आले होते, तर कोणी आपला माल विकण्यासाठी मांडून बसले होते. बाजार मालानं खच्चून भरलेला होता आणि लोकांकडे तो माल विकत घेण्यासाठी सुद्धा भरपूर पैसे पण होते. गरीब लोक कुठेच दिसत नव्हते. राजाचा चेहरा समाधानानं भरून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं होतं. आपल्या प्रजेची संपन्नता आणि समृद्धी पाहून त्याचा ऊर अभिमानानं भरून गेला होता. कोणत्याही कर्तव्यनिष्ठ राजाप्रमाणेच त्याच्या प्रजेच्या सुखात त्याचं सुख सामावलेलं होतं. तो चंदनकडे वळून म्हणाला, माझी प्रजा बघ किती सुखी समाधानी आहे. पण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे. तेव्हा उद्या समाजाच्या सर्व स्तरातील, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना माझ्या दरबारात बोलवून घे. त्याचं कसं चाललंय हे स्वतः मी विचारीन. राजाच्या अशा विचित्र मागणीची चंदनला सवय होतीच. त्यामुळे त्यानं मान हलवून होकार दिला आणि त्याच्या हुकुमाची अंमलबजावणी झाली आणि तात्काळ तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या आनंदात स्वतःशी गाणं गुणगुणत राजा दरबारात आला आणि इथे असंख्य माणसं जमा झाली होती. ती सगळी त्यांचीच वाट बघत होते. हे दृश्य पाहून तो अतिशय प्रसन्न झाला. घसा साफ करून मोठ्या आवाजात तो म्हणाला, आज मी तुम्हाला सर्वांना इथे खास कारणासाठी बोलावून घेतलं आहे. कारण मला तुम्हाला सगळ्यांना अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. तुमचा राजा या नात्यानं मला एक गोष्ट कळली पाहिजे. ती म्हणजे तुम्ही सर्वजण सुखी आहात ना. तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टी, गरजा व्यवस्थित भागतायत ना. तुमच्या माहितीत एखादा
समाधानी माणूस आहे का? सर्व प्रजाजन एकमेकांकडे बघू लागले. सर्वांना स्वतःशीच जरा वेळ राजाच्या बोलण्यावर विचार केला आणि एक जण पुढे होऊन बोलू लागला, आपण किती सुखी समाधानी आहोत हे प्रत्येक जण वर्णन करून सांगत होता. त्याच्या स्वयंपाकातला एक मुबलक अन्नधान्य होतं. त्याचे उद्योगधंदे अगदी व्यवस्थित चालू होते. राजाने त्यांच्या सुस्थितीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली होती. शेतकऱ्यांनी भरपूर धान्य पिकवलं होतं. नद्या, तळी, दुथडी भरून वाहत होते. त्यात पुष्कळ माणसे होते. कोणालाही यातून आणखी काय हवं होतं हे सगळं कानावर पडल्यावर अधिकच राजा प्रसन्न झाला. मग चंदन मात्र एक गोष्ट शांतपणे ऐकत उभा होता. त्याच्या कपाळावर थोड्या आठ्या पडल्या होत्या. काय झालं असावं? जरा वेळ एका राजवाड्यापाशी येऊन त्याने कानात काहीतरी कुजबुजला. ते ऐकून राजाच्या अमृत हास्यावर आश्चर्य पसरलं. त्यानं भुवई उंचावली. चंदन, हे काय बोलतोयस तू? असं शक्यच नाहीये. तो चेष्टा करत आहे का? नाही ना? मग चंदनच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं, पण ती चेष्टा नव्हती. मग दरबारात जमलेल्या प्रत्येक प्रजाजनाकडे वळून त्यानं एक मुलखावेगळी घोषणा केली. तुम्ही सर्वजण सुखी आणि समाधानी असल्याचं मला सांगत आहे, याबद्दल तर मला आनंद आहेच, पण मला हीच गोष्ट पडताळून पाहायची आहे. तेव्हा उद्या तुम्ही सर्व सुखी समाधानी लोकांनी शाही उद्यानात जमा व्हायचं आणि माझ्यासाठी एक भेटवस्तू घेऊन यायची आहे. पण माझी एक अट आहे. तुमच्यापैकी प्रत्येकानं शाही उद्यानात मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरून उद्यानात सरळ चालत माझ्या द्वारापाशी यायचं आहे. तिथे मी तुम्हाला तुमची भेट देईन. तुम्ही उद्यानात जेव्हा प्रवेश कराल तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येकाला एक पोतं देण्यात येईल. त्यात तुम्ही उद्यानातली तुम्हाला हवी ती गोष्ट, फळं, फुलं जमा करा. हे ऐकताच जमलेल्या सगळ्या प्रजाजनांमध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पसरलं. उद्या खूपच गंमत येणार आहे. तर या गोष्टीमध्ये आपण आता इतकेच बघूया. आता पुढच्या भागामध्ये आपण नक्की उद्या काय होतं, राजाने आणि चंदनने नक्की कोणती युक्ती लढवलेली आहे आणि त्यांचा हेतू काय आहे सगळ्या लोकांना भेटवस्तू देण्याची, हे सुद्धा आपल्याला आता कळणार आहे. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. यावरती असेच नवनवीन एपिसोड येत राहतील.